देवणी तालुक्यात 2 गटात भाजप तर एका गटात काँग्रेसने विजय मिळवले। देवणी तालुक्यातील पंचायत समितीवर भाजपचे स्पष्ट बहुमत। भाजपचे 4, राष्ट्रवादी काँग्रेस 1, काँग्रेस 1 उमेदवार विजयी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणूक 2026 निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन आज दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजी त्याचे निकाल जाहीर करण्यात आले। वलांडी जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पार्टी व काँग्रेस या 2 पक्षात अटीतटीच्या लढतीत वंचित बहुजन आघाडीने भारतीय काँग्रेसला पराभूत करण्यास कारणीभूत ठरत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार उषाताई संभाजी पाटील यांना एकूण 7,359 मते मिळाली, तर काँग्रेसचे उमेदवार अंजली बेळकोणे यांना 6,695 मते मिळाली, तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मनीषा गायकवाड यांना एकूण 936 मते मिळाली। एकंदरीत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार 764 मतांनी विजयी झाले, तर वलांडी पंचायत समिती गणातील भाजपचे उमेदवार पाटील बाळासाहेब यांना 3,523, तर काँग्रेसचे उमेदवार उमेश बिरादार यांना 2,651 मते मिळाली, तर वंचितचे उमेदवार यासिन मुजेवार यांना एकूण 1,236 मते मिळाली, तर भाजपचे उमेदवार बाळासाहेब पाटील हे 872 मतांनी विजयी झाले। तर वेळेगाव गणातील भाजपचे उमेदवार बोरोळे विजयकुमार यांना 3,442 मते मिळाली, तर काँग्रेसचे उमेदवार सगर नागनाथ यांना 4,244 मते मिळाली, तर काँग्रेसचे उमेदवार सगर नागनाथ 802 मतांनी विजयी झाले। तर जवळगा गटातील भाजपचे उमेदवार रामलिंग शेरे यांना एकूण 7,225 मते मिळाली, तर काँग्रेसचे उमेदवार विकास डगवाले यांना एकूण 5,671 मते मिळाली, तर भाजपचे उमेदवार रामलिंग शेरे 1,554 मतांनी विजयी झाले। जवळगा गणात भाजपचे उमेदवार पाटोळे महादेवी यांना एकूण 4,025 मते मिळाली, तर काँग्रेसचे उमेदवार सुरेखा सोनकांबळे यांना एकूण 2,582 मते मिळाली, तर भाजपचे उमेदवार महादेवी पाटोळे हे 1,443 मतांनी विजयी झाले। तर दवणी हिप्परगा गणात भाजपचे उमेदवार पाटील अंकिता यांना एकूण 3,855 मते मिळाली, तर काँग्रेसचे उमेदवार पाटील प्रभावती 2,993 मते मिळाली, तर भाजपचे उमेदवार पाटील अंकिता 8,062 मतांनी विजयी झाले। बोरोळ गटात काँग्रेसचे उमेदवार पांचाळ औदुंबर यांना एकूण 6,714 मते मिळाली, तर भाजपचे उमेदवार धोंडराज गुणाले यांना एकूण 6,691 मते मिळाली, तर काँग्रेसचे उमेदवार औदुंबर पांचाळ हे अवघ्या 23 मताने विजयी झाले। बोरोळ गणातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार बिरादार गजानन यांना एकूण 3,893 मते मिळाली, तर भाजपचे उमेदवार पाटील प्रमोद यांना 2,199 मते मिळाली, तर अजित पवार गटाचे उमेदवार गजानन बिरादार हे 1,694 मतांनी विजयी झाले। तळेगाव गणातील भाजपचे उमेदवार हंसनाळे अश्विनी यांना 3,319 मते मिळाली, तर काँग्रेसचे उमेदवार चांबले प्रणिता यांना एकूण 3,134 मते मिळाली, तर भाजपचे उमेदवार हंसनाळे अश्विनी 185 मतांनी विजयी झाल्या। भाजपचे वलांडी गटाचे उमेदवार उषाबाई पाटील यांनी विजय मिरवणूक काढून मतदारांचे आभार मानले। माननीय आमदार संभाजीभाई पाटील यांनी आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला ते जिल्हा परिषदेचं तिकीट दिलं। मायबाप जनतेने तसाच भरभरून आशीर्वाद दिला। वलंडीकरांचं जे मतदान मिळालं त्यावर आमची निवडणूक विजयी झाली। त्यामुळे मी सर्व जनतेचे सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो। धन्यवाद। आपण पंचायत समिती गणामधून निवडून आलात, जनतेबद्दल का प्रतिक्रिया देणार? मायबाप जनता वलांडी पंचायत गणातील या मायबाप जनतेने संभाजी पाटील निलंगेकर साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि आमच्याही कामावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीला भरघोस अशा मताने विजयी करून मायबाप जनतेनं भरपूर असा आशीर्वाद दिलेला आहे। त्याबद्दल आम्ही त्या जनतेचे ऋणी आहोत आणि असाच विश्वास कायम त्यांचा आम्ही राखू हेच आमची। धन्यवाद। जे आज बोरोळ पंचायत समिती गणाची निवडणूक पार पडली, यामध्ये जे सर्वाधिक मत मला जे बोरोळ पंचायत समितीतल्या मतदारांनी मायबाप जनतेने जो माझ्यावर विश्वास दाखवला, सर्वप्रथम मी बोरोळच्या पंचायत समितीमधील जेवढे गणातील मतदार आहेत सर्वप्रथम मी त्यांना विजयीचा खरा शिल्पकार मी त्यांना मानतो। आणि दुसरा शिल्पकार जे आहेत ते आदरणीय कैलासवासी
उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांना मी हा विजय समर्पित करतो. आणि बोरोळ जनतेने जो विश्वास माझ्यावर दाखवला आहे, बोरोळ पंचायत समिती गणातील ज्या लोकांनी विश्वास दाखवला, येणाऱ्या काळामध्ये नक्कीच त्या विकासासाठी मी सार्थ ठरेन. धन्यवाद. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला घवघवीत असा यश आला आहे, याबद्दल आपण मतदारांना काय संदेश देतात? लोकशाहीमध्ये माझ्या भारतीय जनता पार्टीच्या पारड्यामध्ये आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या बळावरती भरपूर असं यश दिलेलं आहे. मी आजही यापूर्वी पण जनतेचा सेवक म्हणूनच काम केलेलं आहे. येणाऱ्या भविष्यात 5 वर्षातही जनतेचा सेवक म्हणून काम करणार आहे आणि एक चांगल्या प्रकारे काम करून एक जवळ जिल्हा परिषद जिल्ह्यामध्ये एक आदर्श मॉडेल आपल्याला दिसेल याचा मी प्रयत्न करणार. तिथून मी औदुंबर पंचावन्न अळीकर म्हणून निवडणुकीसाठी उभा होतो आणि खरं तर ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती होती. आणि खरं तर महाराष्ट्रात पहिल्यांदा असं झालं असेल की एका गरीब लेकराला या ठिकाणी निवडून दिलेलं आहे. म्हणून मी बोरोळ गटाच्या सर्व गावकऱ्यांचे, मतदार बंधू भगिनींचे मी आभार मानतो. धन्यवाद. तटाकटीच्या लढतीमध्ये आपल्याला पुन्हा रिकाउंटिंग करायची वेळ आली, त्याबद्दल आपल्याला काय वाटतं? नाही, हे भाजपचे पाय निसटलेले होते, ते पूर्णपणे हारलेले होते. 45 मतांना माझा विजय व्हायला पाहिजे, पण 23 मतांना मला या ठिकाणी विजय घोषित केलं आहे. म्हणजे अजून 23 मतं आपले पोस्टल मतदाराच्या माध्यमातून त्याने दाब दडपण आणून त्याने कमी केलेले आहेत. धन्यवाद. विस्तार न्यूज महाराष्ट्रासाठी संपादक अजित सौदागर. चालू घडामोडी पाहण्यासाठी विस्तार न्यूज पाहत राहा. धन्यवाद.